प्रियंका यांच्या साखरपुड्याला जमलेले समाज बांधव आणि भगिनी आणि मित्रमंडळी यांचं पहिले मी सुस्वागतम करते. बघा, तुम्ही तुमच्या मुलासाठी म्हणा मुलीसाठी तुमच्या अपेक्षा जरूर ठेवा, पण एवढेही नका की त्यांचं वय निघून जाईल आणि त्यानंतर तुम्ही त्यांचा लग्नाचा विचार करणार. हे योग्य नाही. कारण आता कुठं कोणाला एवढं आयुष्य आहे 50 ते 60 वर्ष, तेही जेमतेम नाही. आणि बघा, माझ्या ग्रुपवर 30 32 वयाच्या मुली अजून वर आहेत. बघा, पूर्वी आपण तर एवढ्या मुलींना वयाच्या मुलींचे लग्न होऊन जायचे, मुलं बाळ होऊन जायचे. आज आपल्याला नातवंड आपण खेळवतोय, ते नातवंड खेळवतील का हा तर विचार करा समाजाने. आपल्या मुलींचं योग्य वयात लग्न करा. नुसतं बायोडाटा बघता, हा नाही तर तो नाही तर तो, असं करू नका. कारण मुलींचंही पुढे लाईफ घडायला पाहिजे. जर आपल्याला नोकरीवाला मुलगा पाहिजे असेल तर आपण आज या समाजामधून आपण आज दुकानदार व्यावसायिक, आपण ह्या व्यवसायामधून आज आपल्या मुलांना शिक्षण, पाणी, घरं दारं सगळे केले ना, मग तुम्ही का मुलींचा विचार करता की माझ्या मुलीला नोकरीवालाच जावाई पाहिजे. अहो, नोकरीवाला आज नोकरी तरी कुठे 2012 पासून सरकारी गव्हर्नमेंट नोकरी नाही. मग तुम्ही नोकरीचा काय विचार करता? कारण व्यावसायिक मुलगा तुमच्या मुलीसाठी काही करणार नाही का? त्याच्याही आता मी बघते, बऱ्याच गावांना फिरते, मोठ्या सिटीमध्ये फिरते, तिथं मोठमोठी दुकानं आहेत, त्यांचे एवढे 2-2, 3-3 मजली घरे आहेत. आज नोकरीवाला सुद्धा करू शकणार नाही एवढा व्यावसायिक आणि बिझनेसमॅन करतो. मग तुम्ही तुमची मुलगी ते सुखात, त्यांची सून सुखात ठेवणार नाही का? आणि MA BA झालेल्या मुली सुद्धा म्हणता की मला नोकरीवालाच मुलगा पाहिजे. पहिले तुम्ही तुमच्या मुलीला नोकरी लावा ना, मग तुम्ही मुलगा नोकरीवाला शोधा. नुसतं नोकरी बघून हे नका करू. आणि जर नोकरीवाली सून पाहिजे असेल तर मी मुलाच्याही आई वडिलांना सांगते की तुम्ही सगळ्या अपेक्षा ठेवू नका की आपली सून आपल्याला सगळं ऐकता देईल. मग तुम्हाला जर मुलगी नोकरीवाली पाहिजे असेल तर तुम्ही सगळं त्या अपेक्षा ठेवू नका. ती फक्त नोकरीच करेल आणि बाहेरचं बघेल आणि जमेल तेवढं चूल आणि मूल सांभाळेल. मग तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होणार नाही. मुलांच्या बाबतीत तेच आहे. बरेच मुलं पॅकेजवाले असतात, त्यांना एवढ्या पॅकेजची मुलगी पाहिजे, तेवढ्या पॅकेजची मुलगी पाहिजे, आणि आज त्यांची वय खूप मोठं होऊन गेले. बघा, प्रत्येक समाजामध्ये ही परिस्थिती झालेली की नोकरीपेक्षा व्यवसायिक सुद्धा छान कमवतो. तोही सगळ्या मुलांना आपल्या पतीला सुखी आणि समृद्धी ठेवतो. त्याला समाजात सगळ्यासाठी वेळ असतो. तो कुठेही कधीही रजा काढण्याची त्याला गरज पडत नाही. तो कुठेही समाजात हजर असतो. तो आपल्या मुलीला जेव्हा पटेल तेव्हा घेऊन जाऊ शकतो. तोही सगळे हौस मौज करतो. मग आता जर पुण्यात आणि मुंबईतलाच मुलगा पाहिजे, मग पुण्यातला मुंबईचा मुलगा गेल्यावर तो 2 वर्षात काय फ्लॅट घेईल हा तो विचार करा. आपण आजपर्यंत 30-40 वर्ष झाल्यावर आपला बंगला सगळं काही व्यवस्थित झाले. मग जर तुम्हाला शोधायचं आहे पॅकेजवाला मुलगा, घरदार सगळं, तर 40 वर्षाचा मुलगा मिळेल. मग तुम्ही तुमची मुलगी 35 वर्षाची होऊ देणार का? मग तिचं पुढचं लाईफ कसं घडणार? ती पुढच्या त्या येणाऱ्या संततीचं कसं लाईफ घडवेल? तोपर्यंत तिचं म्हातारपण होऊन जाईल. मग त्या मुलाबाळांसाठी तिचं लाईफ घडण्याचं जे वय असतं ते कमी होऊन जाईल. हे तर लक्षात ठेवा. आपल्या नुसत्या अपेक्षा बघू नका, त्यांचं भविष्यही बघा. बऱ्याच मुलं निघून जातात बाहेर. परजातीमध्ये आज मुलींचे लग्न होत आहे. बऱ्याच मुली निघून जातात का? ते आई वडिलांच्या फक्त अपेक्षा. आणि याच्यामुळे बघा, बऱ्याच मुलींचे लग्न झालेले, मुलांचे लग्न झाले आणि घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढत आहे. का? त्या अपेक्षांमुळे. माझ्या मुलीला हेच पाहिजे, माझ्या मुलीला तेच पाहिजे. तुम्ही फोनवर बोला ना. आई वडिलांना आपल्याला फोन कशासाठी दिलाय? की तिला चांगलं मार्गदर्शन घडवण्यासाठी दिलाय. प्रत्येक रोजची गोष्ट प्रत्येक मुलीला विचारत जातो आई वडील, हे योग्य आहे का? तुम्ही तिच्या संसारात जोडबोड करू नका. तिला सक्षम आणि सशस्त्र बनवा. तिला बघा, पूर्वी सुद्धा गुण बघत होते का? आपल्याला कोणी गुण बघितले का? आपली 1 जून तारीख राहायची कॅशलॅकवरची आणि कुणाला माहीत राहायचं नाही जन्मतारीख. आणि आता गुण बघता तरी मग काय घटस्फोट होतात? कारण कशामुळे की तुमचे मन जुळत नाही आणि तुम्हाला फक्त नाशिक पुणे मुंबईचा मुलगा पाहिजे. अहो, तिथं ते 2 जण गेल्यावर त्यांना जे
वरिष्ठ असतात घरातले, ते मार्गदर्शन करतात नवीन मुला मुलींना. आपल्या मुलाला मुलीला असं घर बघा की ते एकत्र कुटुंबातलं बघा, त्यामध्ये एकत्र कुटुंबात तिला ते संस्कार लागतात, मुलाला असो का मुलीला असो. एवढं सांगू इच्छिते. काही चुकलं असेल तर क्षमा मागते.